केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव 2 आठवड्यात केंद्राकडून मंजूर होईल असं आश्वासन नायडू यांनी दिल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रेंनी दिली। येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत। त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निषेधार्थ भिवंडीत भाजपनं आंदोलन केलं। भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन करत राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराजवळ वेढा घालून त्या ठिकाणी चहा पार्टी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। हे कृत्य संसदीय नियमांचं उल्लंघन असून संसदेचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। राहुल गांधींनी जो सांसद आपण मंदिर बोलतो, जिकडे जनतेचे प्रश्न पूर्ण देशाचे प्रश्न सोडवले जातात, जर का तो खासदार आहे तर त्यांनी खासदारामध्ये आतमध्ये आवाज उठून जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे, नाही त्यांनी बाहेर अशी ही चहा पार्टी करून तसेच त्याची जी वागण्याची जी वागणूक आहे जे एखाद्या लोकसभेच्या सांसदाला शोभत नाही, म्हणून त्याला फोमो गांधी असे म्हणतात। त्याला पाहिजे असे कामं तो तिकडे करतोय, त्यामुळे त्याला आम्ही या आंदोलनाच्या मार्गे आम्ही त्याला उत्तर दिले आहे। मीरा भाईंदर शहरात मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी मनसेनं आंदोलन केलं। मीरा रोड एक्सप्रेस हायवेवरील अमर पॅलेस परिसरात एका हॉटेलचा फलक गुजराती भाषेत लावल्याचं आढळून आलं। ही बाब मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मनसैनिकांचं या हॉटेलबाहेर आंदोलन केलं। यावेळी मनसैनिकांनी या गुजरातीमध्ये असलेल्या फलकाला काळं फासून निषेध नोंदवला। मराठी भाषेत नामफलक लावणं बंधनकारक आहे, मराठी भाषेचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा मनसेनं दिला। या ठिकाणी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मीरा गाव या ठिकाणी अमर पॅलेस हॉटेल जवळ या ठिकाणी बघत असाल या ठिकाणी गुजरातीमध्ये जो बोर्ड होता, म्हणजे विचार करा या लोकांना कुठलीच भीती राहिलेली नाही। महाराष्ट्रामध्ये येऊन मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये गुजरातीमध्ये नावं लिहायचं ही परंपरा त्यांची चालूच आहे। त्यामुळे ना या ठिकाणी मी काळं फासण्यात आलेलं आहे आणि यानंतर या व्हिडिओच्या मध्ये सांगतो मीरा भाईंदरमध्ये कुठलाही या ठिकाणी बोर्ड मराठीमध्येच असलं पाहिजे। आणि या बातम्यांसोबतच मुंबई एक्सप्रेसमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा। तुमच्या रिफायनरीमधून जे वेस्ट प्रॉडक्ट निघतं त्यांचं आम्ही त्यांचं म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट ते आमचं रॉ मटेरियल आहे, त्याच्यापासून आम्ही पाईप्स बनवतो, ड्रिप इरिगेशन। आणि सध्याच्या मटेरियल शॉर्टेज असल्यामुळे मटेरियल मिळत नाही, त्याच्यामुळे आमचा प्लांट हा 8-15 दिवस झालं हे बंद आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या शेतकऱ्यांवरही दिसू लागलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात ठप्प झाल्यानं 20 दिवसांपूर्वी प्रति किलो 100 रुपयावर असलेला दर आता 55 ते 65 रुपयांवर आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुमारे 35 ते 40% घट होतीये। सरकारने फळ निर्यातीबाबत तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। हे आपले हॉटेल व्यावसायिक आहे, त्यांना कंटिन्यूस आता आपल्याला पुरवठा करावा लागतोय की जेणेकरून ते गॅसवरनं हळूहळू लाकडावर शिफ्ट होत आहे इंधन भेटत नसल्यामुळे। नॉर्मली जे भाव होते ते 6 ते 7 वरनं आपण 8 रुपये केलेलं आहे, मिनिमलिस्टिक ठेवलेलं आहे, कारण बरेचसे गरीब परिस्थितीवाले लोक पण असतात तर त्यांना पण आपल्याला पुरवठा करायचा आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प झाली आहे, त्यामुळे प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ब्रेक लागलाय। बीडमधील एकमेव ठिबक निर्मिती करणारा उद्योग मागील 8 दिवसांपासून बंद आहे।